जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बरीच चांगली, दहशतवाद आणि दगडफेकीचे प्रमाण कमी झालं। मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमध्ये विकास सुरू। लडाखचे राज्यपाल कविंद्र गुप्ता यांचं वक्तव्य। दहिसर टोलनाका स्थलांतराच्या निर्णयाचं काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसैन यांच्याकडून स्वागत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं हुसैन यांच्याकडून स्वागत। प्रताप सरनाईक साहब मेरे यूथ कांग्रेस के ज़माने के दोस्त हैं, हमारे बहुत ही अच्छे मित्र हैं। मुझे खुशी इस बात की है, देर आए दुरुस्त आए, उन्होंने मेरा भाईंदर शहरवासियों की इस परेशानी को समझा और इस मुद्दे को हाथ में लिया। मध्य रेल्वे सोलापूर विभागात पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली, तर मध्य रेल्वेतील पहिलं कवच प्रशिक्षण केंद्र सुरू झालंय। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। शहरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षामध्ये पाणी शिरलं, सखल भागात देखील पाणी साचलं। जालन्यात मुसळधार पाऊस झालाय, कपाशी पिकं पाण्याखाली गेलेत। कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 SRA प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी हा आरोप केला। संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली। मला मिळालेल्या 30 पैकी 5 SRA प्रकल्पाची यादी द्या, आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा, भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा आव्हान। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा संपन्न। गुजरातचे राज्यपाल असलेले देवव्रत महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून कार्यभार पाहणार। हुंडई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला देणार CSR मधून 59 कोटी रुपये। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजनांसाठी हे सहकार्य करण्यात आलेलं आहे। उन्सू किम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। सामाजिक जाणीवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळेला आभार व्यक्त केलेले आहे। महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 2399 प्रकारच्या उपचारांचा समावेश होणार आहे। नागरिकांच्या सुविधेसाठी AI चॅटबॉट्सचं ॲप विकसित केलं जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे निर्देश दिले। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार आहेत। रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची लवकरच घोषणा केली जाणार आहे। शिवतीर्थावर ही बैठक जी आहे कोकणातील पदाधिकाऱ्यांची पार पडली। तर धुळे शहर विधानसभा निवडणुकीमध्ये 45,000 बोगस मतदान झालेलं आहे। माजी आमदार अनिल गोटे यांचा हा आरोप आहे। 27,000 बोगस मतदार असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा आहे। भगव्या शालीवरून मंत्री नितेश राणे, उदय सामंतांमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळतं। रत्नागिरीतील लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा राणेंचा सल्ला आहे। तर भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं उद्या काही जण म्हणतील। उदय सामंतांनी राणेंना हा टोला लगावला। महादेवी हत्तीन पुन्हा नांदी मठात आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। उद्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार आहेत। नांदी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज दाखल केला जाणार आहे। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहे। दिल्लीमध्ये भरदार BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय। नवजोत सिंग असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे। अपघातामध्ये नवजोत सिंग यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक करण्यात आली आहे। 22 ऑगस्टला धोत्रेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। 29 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला। फरार निमसे स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो हजर झाल्याची माहिती मिळते। नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। रस्ता तातडीनं दुरुस्त करावा, सुप्रिया सुळेंनी मागणी केली आहे। सुप्रिया सुळेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंना ट्विट टॅग केलं।